हॅलो एव्हरीवन. तर आप्पे कसे झालेत, मी किती प्रमाण घेतले हे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर मी आज तुम्हाला माझ्या मुलीचे डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. माझी मुलगी 2.5 वर्षाची आहे. ती रोज सकाळी नियमितपणे 8 वाजता उठते. त्यानंतर थोडा वेळ तरी ती माझ्या कुशीतच असते. ती मला लवकर सोडत नाही. 9 वाजले की श्रीषाचे सुरू होते डेली रुटीन. तिला रोज सकाळी 9 वाजता मी काजू बदाम आणि दूध देत असते. दुधासाठी थोडी तिची नाटकं असतात, पण तिला सांगितलं की बॉडी येते दुधाने तर ती बरोबर पूर्ण दूध फिनिश करते. 9:30 वाजली की तिची अंघोळ होते. त्यानंतर मग सुरू होती तिची मेकअपची तयारी. तिला मेकअप करायला खूप आवडते. रोज ती सकाळ संध्याकाळ मला सांगत असते की मम्मा मला मेकअप करून दे ना. श्रीषाला 2 वेण्या घालायला बिलकुल आवडत नाही, त्यामुळे मी तिला एकच वेणी घालून देत असते. तिला एकदम व्यवस्थित तयारी हवी असते. तिला पावडर आणि गंध या 2 गोष्टी खूप जास्त आवडतात, त्यामुळे तिला मी रोज गंध लावून देत असते. तिचा त्यानंतर देवपूजेचा टाईम होतो. ती रोज देवपूजा करते, नियमितपणे देवपूजा करते. सकाळी व संध्याकाळीसुद्धा ती दिवा लावते. श्रीषा देवपूजा कशी करते हे मी पुढे व्हिडिओत दाखवले आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओमध्येच स्किप करू नका. तयारी झाली की श्रीषा गोल फिरून म्हणते, मम्मा मी कशी दिसते? आता श्रीषा देवपूजा करायला बसली आहे. तिने एक एक देव ताटात ठेवले आणि आता त्यांना ती अंघोळ घालणार आहे. लहानपणीच मुलांना या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे शिकवल्या पाहिजेत, जेणेकरून पुढे जाऊन त्यांना चांगले संस्कार लागतील. म्हणून मी श्रीषाला सगळे शिकवले आहे. बघा, श्रीषा आता देवांना अंघोळ घालते आहे. ती मला नेहमी म्हणते की आपण अंघोळ करतो, मग देवाला पण अंघोळ नको का घालायला? मी रोज देवबाप्पाला अंघोळ घालत जाईल, ती असं मला रोज बोलत असते. म्हणून तिला रोज सकाळी देवपूजेची बरोबर आठवण होते, ते पण टाईमावर. नंतर तिने व्यवस्थित देव पुसून घेतले. श्रीषाचे फेवरेट देव म्हणजे श्रीकृष्ण भगवान. तिला श्रीकृष्ण भगवान खूप जास्त आवडतात आणि ती आता श्रीकृष्ण मंत्रसुद्धा शिकते. आणि त्याचबरोबर मी तिला गायत्री मंत्रसुद्धा शिकवते आहे. ती अजून 2.5 वर्षाचीच आहे आणि ती तिच्या बोबड्या आवाजात जेव्हा मंत्र बोलते तेव्हा मला खूप जास्त हसू येते. पण मला तिचे कौतुकही वाटते की इतकी लहान असूनही ती मंत्र एकदम व्यवस्थितपणे बोलायचा प्रयत्न करते. त्यानंतर तिने सगळ्या देवांना कुंकू लावले. हे ती तिचं सर्व व्यवस्थित करते. तिला मी काहीच इन्स्ट्रक्शन्स देत नाही आहे. तिला काहीही सांगायची गरज पडत नाही. त्यानंतर तिने श्रीकृष्णाला कपडे घातले. तुम्ही बघू शकतात की तिने किती सुंदर श्रीकृष्णाला कपडे घातले आणि श्रीकृष्ण भगवान किती सुंदर दिसत आहेत. त्यानंतर तिने सगळ्या देवांना व्यवस्थित ओवाळले, त्यांची व्यवस्थित पूजा करून घेतली. ती देवाला रोज एकच मागते की देवा मला बुद्धी दे. ती रोज सकाळ संध्याकाळ देवाला हेच बोलत असते, प्लीज देवा मला बुद्धी दे, चांगलं मला मोठं बनव. ती त्याबरोबर असंही बोलत असते की माझ्या मम्मी पप्पाला पण बुद्धी दे. तर अशा प्रकारे झाली श्रीषाची देवपूजा. तिला अप्पे खूप खावे वाटत आहे. 2-3 दिवसाचे तर तिने मला सांगितले, मम्मी अप्पे बनव. तर मी तिच्यासाठी स्पेशल तिच्यासाठी अप्प्याचं भिजवले आहे. दुपारचे 12 वाजले की तिचा झाला जेवणाचा टाईम. आता मी तुम्हाला अप्प्याच्या रेसिपीबद्दल सांगणार आहे. हे जे मी तुम्हाला माप दाखवले आहे, तर 3 वाटी तांदूळ घ्यायची आहे. नंतर त्याच वाटीचं प्रमाण घेऊन मुगाची डाळ, उडदाची डाळ आणि चण्याची डाळ पण घ्यायची. मुगाची डाळ शक्यतो तरी पोत्र्यावालीच घ्यायची. अप्पेमध्ये ह्या 3 डाळी यूज होतात. अप्पे मऊ येण्यासाठी थोडे मेथीचे दाणे आणि पोहेसुद्धा भिजत घाला. त्यामुळे अप्पे खायला एकदम मऊ आणि छान लागतात. तांदूळ आणि डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि 7 ते 8 तास भिजत घाला. त्यानंतर रात्री ते मिक्सरमधून काढून घ्या. यानंतरची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय ऑल ऑफ यू.